भरधाव आयशरची मोटरसायकलला जोरदार धडक, 25 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू, पती गंभीर. कोल्हापूर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोक येथे झालेल्या भीषण अपघातात 25 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास महाडिक वसाहतीसमोर घडली. सांगली जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक येथील अक्षय चव्हाण वय 27 व त्यांची पत्नी श्वेता अक्षय चव्हाण वय 25 हे दोघे कोल्हापुरातील एका खाजगी कंपनीत नोकरीस होते. नेहमीप्रमाणे काम आटोपून ते MH10 CO 856 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून गावी परतत होते. त्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या MH14 1944 क्रमांकाच्या भरधाव आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत श्वेता चव्हाण या कंटेनरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. अपघातात अक्षय चव्हाण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालकाने पळ काढला, मात्र नागरिकांनी पाठलाग करून संभापूरजवळ वाहन अडवले. घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. टोप परिसरातील सर्व्हिस रोड बंद असल्याने अपघातांची मालिका सुरू असल्याची स्थानिकांची तक्रार असून दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड तातडीने सुरू करावेत अशी मागणी होत आहे. प्रकरणाची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.